श्री स्वामी समर्थ. आज मी गोड रेसिपी बनवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीनं पटकन होणारी अतिशय टेस्टी सुमधुर चवीची शेवयाची खीर बनवणार आहे. तर खीरीसाठी तर मी काजू, बदाम, वेलची, मनुके आणि 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि इथं मी 1 वाटी रोस्टेड शेवई घेतलेली आहे. तर अगोदर मी बदाम कट करून घेणार आहे. तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही सगळे ड्रायफ्रूट्स कट करून घेऊ शकता. आणखी एक पद्धत म्हणजे हे सगळे ड्रायफ्रूट्स पाण्यामध्ये 5 ते 6 तास भिजवून घ्यायचे. नंतर त्याला कट करून घ्यायचं आणि ते सुद्धा तुपावरती थोडेसे परतून घ्यायचे आणि ते खिरीमध्ये टाकायचे. त्याची ही खीर छानच होते. नंतर मी काजू कट करून घेणार आहे. तर काजू शक्यतो मी उभे असे कट करून घेणार आहे, म्हणजे आतमध्ये खराब असतील तर ते पटकन दिसतं म्हणून, आणि दिसायला सुद्धा हे उभे काजू असे छान दिसतात. नंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे आणि खिरीसाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे दूध. हे दूध एक 8 ते 10 मिनटं मी तापवून घेतलेलं आहे. तर कढई गरम झाली की याच्यामध्येच मी 1 चमचाभर तूप घालणार आहे आणि तुपावरती अगोदर मी बदाम 1 मिनिटभर छान याला परतून घेणार आहे. नंतर याच्यामध्येच काजू घालणार आहे. तर काजूला खूप जास्त वेळ लागत नाही परतायला, ते पटकन परततात. नंतर याच्यामध्येच मी मनुके घालणार आहे. तर आता हे सगळे ड्रायफ्रूट्स मस्त खरपूस रंगावरती मी परतून घेणार आहे. तर खीर बनवायची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर आता सगळे ड्रायफ्रूट्स परतल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि याच तुपावरती मी ह्या जे 1 वाटी रोस्टेड शेवया घेतलेल्या आहेत त्या शेवयासुद्धा मी परतून घेणार आहे. तर तुम्ही घरी बनवलेल्या ज्या जाड शेवया असतात त्याच वापरा, कारण त्याची चव या शेवईपेक्षा आणखी जास्त छान लागते. तर आता ही शेवईसुद्धा मी तुपावरती अगदी लालसर रंग येईपर्यंत मस्त अशी परतून घेतलेली आहे. नंतर आता याच्यामध्येच मी अगोदर जे आपण 8 ते 10 मिनटं दूध तापवून घेतलं होतं अर्धा लिटर, ते सगळं अर्धा लिटर दूध या शेवईमध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आणि आता या शेवया एक 5 ते 7 मिनटं मी छान शिजवून घेणार आहे दुधामध्ये. नंतर आता खिरीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी इथं मी 2 चमचे मिल्क पावडर एका वाटीमध्ये काढून घेतले आणि याच्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालणार आहे आणि छान अशी मिक्स करून घेणार आहे. कारण अशी जर मिल्क पावडर खिरीमध्ये टाकली तर त्याच्या गुठळ्या होतात, म्हणून मी त्याला थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि नंतर हे मिल्क पावडरचं दूध खिरीमध्ये टाकणार आहे. याच्यामुळं खिरीला थोडासा दाटसरपणा येतो आणि याची चवही छान लागते. तुम्ही मिल्क पावडरच्या ऐवजी खवा किंवा कस्टर्ड पावडरही वापरू शकता. कस्टर्ड पावडरसुद्धा थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून वापरायची आणि खवा वापरताना त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतरच तो खवा वापरायचा. तर आता हे दूध टाकल्यानंतर 1 मिनिटभर याला मी आणखी शिजवून घेतलं. नंतर याच्यामध्ये अगोदर जे आपण तुपावरती सगळे ड्रायफ्रूट्स परतून घेतले होते ते टाकायचे आणि त्यालासुद्धा छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर आता अगोदर मी खिरीसाठी लागणारं साहित्य एका ताटामध्ये काढून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी नेमकं गोड रेसिपी आहे आणि साखर दाखवायचंच विसरले. तर आता याच्यामध्ये मी छोटी 2 वाटी साखर टाकणार आहे. तर तुम्हाला कितपत गोड आवडतं त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये साखर वापरू शकता. तर आता साखर टाकल्यानंतर सुद्धा याला मी थोडंसं 1 मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि नंतर याच्यामध्येच मी एक अर्धा चमचा तूप घालणार आहे. हे तूप नाही तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल, पण तुपामुळे याला आणखी थोडासा छान असा सुगंध येतो. तर आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी वेलचीची पावडर टाकणार आहे. खिरीचे बरेच प्रकार आहेत, पण पटकन होणारी आणि अतिशय टेस्टी म्हणजे शेवयाची खीर. तर आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आणि आपली मस्त पटकन आणि टेस्टी होणारी शेवयाची खीर बनवून तयार झालेली आहे. या खिरीमध्ये थोडंसं केशर किंवा केवडा इसेन्सही टाकल्यानंतर त्याची चव आणखी जास्त छान लागते. तर ही खीर पाहुणे घरी आल्यानंतर किंवा सणासुदीला किंवा जेवण झाल्यानंतर जर गोड खायची इच्छा झाली तर पटकन होणारी म्हणजे शेवयाची खीर. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही खीर गरम गरमही खाऊ शकता किंवा थंड झाल्यानंतरही सुद्धा खाऊ शकता किंवा पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप जास्त छान लागते. तर कशी वाटली तुम्हाला शेवयांच्या खिरीची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशाच चमचमीत आणि गोड रेसिपीसाठी चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशा छान मस्त टेस्टी गोड आणि सुमधुर रेसिपीमध्ये. तोपर्यंत
बाय.